नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज़ में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। चेंबूर के खारदेव नगर में जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन करने पहुंचे मनसे नेता अमित ठाकरे। आइए देखते हैं इस कार्यक्रम की एक झलक। नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण तयारीने या लोकसभेला उतरत आहे। माननीय राजसाहेबांनी अनेक वेळा आढावा बैठका झालेल्या आहेत आणि लोकसभेच्या तयारीच्या दृष्टीने आम्ही महाराष्ट्र सज्ज आहोत। आज माननीय राजसाहेब ठाकरे यांना आणि माननीय अमितसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केलेला आहे। याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणाचा झालेला चिखल। सर्व पक्षांनी ज्या पद्धतीचं राजकारण सत्तेसाठी केलेलं आहे हे आता सर्वसामान्य माणसाला सहन होत नाही आणि त्याचाच परिणाम आपण बघत आहे की कार्यकर्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाजूने आता वळलेला आहे। अमित ठाकरेंची जेसीबीने फुलं वर्षा केलं का नाही, आमचे नेते त्यांचं स्वागत करणं हे महाराष्ट्र सैनिकाचं काम आहे आणि ते केलेलं आहे। परंतु आज ज्या पद्धतीने माननीय अमित साहेब महाराष्ट्रावर फिरून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतायत, युवकांचे सोडवतायत, बेरोजगारांबद्दलचे असतील प्रश्न। कालच आमचा 4 दिवसापूर्वी साहेबांनी जो पुणे विद्यापीठावर मोर्चा काढला होता, 4 दिवसात त्यांच्या मागणी मान्य झाल्या आणि सर्व विद्यार्थ्यांना एक सुटकेचा श्वास मिळाला त्या ठिकाणी। अशा प्रकारचं काम माननीय अमित साहेब करत आहेत महाराष्ट्रभर आणि युवा पिढी त्यांच्याकडे प्रेरित होऊन आज पक्षाकडे वळलेली आहे। तर इथे किती गरज होती या कार्यालयाची, जनसंपर्क कार्यालयाची किती गरज होती काय? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यालय प्रत्येक प्रभागात आहेतच, परंतु निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करायचं म्हणलं तर आपल्याला तशा प्रकारची कार्यालय पाहिजे जेणेकरून लोकांना तातडीने तुमच्याकडे पोहोचता येईल। अशा प्रकारची कार्यालय आम्ही रस्त्यावर या ठिकाणी चालू केलेले आहेत आणि अनेक दिवसापासून आम्ही चेंबूरच्या जनतेसाठी काम करत आहोत। त्याचाच हा परिणाम आहे की आज युवा पिढी आमच्याकडे वळलेली आहे। निवडणूक जवळ आलेला आहे, तुमची रणनीती काय असेल? माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश हीच आमची रणनीती। अतिशय छान आणि म्हणजे खूप छान न्यूज आहे ही। आता आपण ओपनिंग करत आहोत जनसंपर्क कार्यालयाचं, कारण ह्याची अतोनात गरज होती आहे माझ्या महाराष्ट्रीय सैनिकांना। कारण नेमकी तक्रार करायची तरी कोणाकडे, प्रश्न तर एवढे आहेत आणि त्याच्यासाठी जायचं कुठे। आता ते खुलेआम कधीही येऊन ऑफिसमध्ये येऊन तक्रार करू शकतात, आपले प्रश्न मांडू शकतात आणि आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेलो आहोत, संतांच्या भूमीत जन्मलेलो आहोत आणि आता आमचे प्रश्न ऐकण्यासाठी किंवा आमचे प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कुठेतरी पुढे आलेला आहे आणि तो पक्ष माझा मनसे पक्ष आहे। माझे नेते राजसाहेबांनी हे पाऊल उचलून आज आम्हाला जागं करण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आता जनता जागी झालेली आहे आणि कुठेतरी हे दृश्य पाहता लक्षात येत आहे की महिलाही आता जाग्या झालेल्या आहेत आणि पहिले जे महिला पहिल्या एवढ्या लक्षपूर्वक येत नव्हत्या त्या गोष्टींना आता महिला पुढे सरसावले आहेत। अमित साहेब येत आहेत, किती आनंद होत आहे सगळ्यांना, किती काय म्हणतात मोटिवेशन तुम्हाला मिळणार आहे? प्रत्यक्ष मनसे नेते अमित साहेब इकडे येत आहेत आणि ते युवा पिढींसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते युवा पिढींसाठी खूप कुतूहलाचं आणि एक जमेची बाजू आहे आणि ते स्वतः जातीने लक्ष घालत आहेत। त्याच्यामुळे म्हणजे महिलांनासुद्धा अगदी आपला मुलगा जसा म्हणजे आपण सेफ समजतो, आपल्या मुलांना तक्रार सांगण्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी आपण जसं आपल्या पतीनंतर मुलावरती डिपेंड असतो तसा खूप आधार म्हणजे एक मानसिक आधार भेटला आहे अमित साहेबांच्या रूपाने। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी सविता खैरे, उपविभाग अध्यक्ष, विभाग 153। आज आमच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि सगळ्या महिला आणि आम्ही सगळे कार्यकर्ते खूप जोशात आहे कारण आम्हाला आनंद होतोय। आज आम्ही शाखेचं उद्घाटन अमित साहेब ठाकरेंच्या हातून करतोय। या आधीसुद्धा 2016 साली स्वतः राजसाहेब आमच्या शाखेच्या उद्घाटनाला आले होते आणि आमचं खूप भाग्य मोठं की आज त्यांचे पुत्र स्वतः अमित साहेब ठाकरे शाखेच्या उद्घाटनाला येतात। आणि आज ही जी आम्ही शाखा जी इथे उद्घाटन आहे आज या शाखेचं आमच्या, त्या शाखेच्या द्वारे जी पुढची काही निवडणूक आहे त्या दृष्टीने आम्ही या शाखेचं उद्घाटन करतोय। दुसरी गोष्ट, या शाखेमधून आमची जी महिला सेना आहे, आमची महिला सेना एवढी प्रबळ आहे की इथून आमच्या महिलांसाठी बरेच रोजगार, त्यांना अनेक उद्योगधंदे त्यांना मिळणार आहेत आणि याद्वारे आम्ही आमच्या विभागात की मनसे किती शक्तिशाली आहे हे दाखवून देणार आहोत।
ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर खरंच मराठी माणसाला आजच्या स्थितीला राजसाहेबांची खरंच खूप गरज आहे. आणि पुढचं जे जनरेशन, पुढची जी पिढी आहे, जी होणारी पिढी आहे, जी त्यांचं ग्रो म्हणा किंवा जी वाढणार आहे, त्याच्यासाठी राजसाहेबांसारखा मोठ्या नेत्याची खूप गरज आहे. आजकालचं जे पॉलिटिक्स चाललं आहे, जे राजकारण चाललं आहे, ते सगळं बघता एक मराठी माणूस म्हणून राज ठाकरे एक खंबीर असा एक नेता आहे की जो आपल्या महाराष्ट्र म्हणजे मराठी माणसाला पुढे नेऊ शकतो आणि हे सगळ्यात खूप महत्त्वाचं आहे. तर माझं असं मत आहे की सगळ्यांनी जे पण आहेत मराठी म्हणून एक राजसाहेबांना खूप सपोर्ट करावा असं माझी मनापासून खूप इच्छा आहे आणि त्यांनी खूप पुढे जावं ही पण माझी मनापासून इच्छा आहे. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद.